हे घे. तू हे जे स्वतःला समजतो कोण? आतापर्यंत माझा एवढा अपमान कोणीच केला नव्हता. मी त्याला अजिबात सोडणार नाही, अजिबात विसरणार नाही, मी कधीच नाही. साळुंके, भानावर आहेस का? काय मूर्खपणा चाललाय? कोण मूर्खपणा करतोय? मी मूर्खपणा करतोय? आतापर्यंत जे घडतंय ना, हे सगळं तुमच्यामुळे किशोर साहेब. आधी ती लीला हातची गेली, ती तुमच्यामुळे. आता ही रेवती. एखाद्याच्या पायावर डोकं ठेवून नाक घासताना कसं वाटतं ना, हे तुम्हाला नाही कळणार. ओ, या माझ्या हाताने माझ्या मी थोबाडीत मारून घेतली आहे, आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. आजपर्यंत त्या एजेने जेवढा माझा अपमान केलाय ना, तेवढाच तुम्ही आणि विकरांनी मला वेड्यात काढलंय. काय समजता मला तुम्ही? हा, काय समजता? झालं? साळुंके, आयुष्यात काही कमवायचं असेल ना, तर त्याची किंमतही मोजायला लागते. आणि आज जे काही सगळं झालंय ते त्या सगळ्याची किंमत आहे असं समज. आणि या अपमानाचा बदला घ्यायची संधी तुला लवकरच मिळणार आहे. म्हणजे संधी समोरूनच चालून येणार आहे आणि लवकरच चमत्कार घडणार आहे. आणि हा चमत्कार मी घडवणार आहे. वा, कॉस्ट्युम तर एकदम मस्त झालाय. तिला आता एक फायनल रिहर्सल. हा, हे बघा, सगळी कामं एकदम परफेक्ट व्हायला हवीत. जहागीरदारांच्या हॉटेलचं नाव अजिबात खराब होता कामा नये. कसंय, मला ना एजेंनी जबाबदारी दिलीये, त्यामुळे माझं सतत लक्ष आहे तुमच्याकडे. आजी, अगं छान बोलत होतीस की. बोल ना, चांगली रिहर्सल चालली होती तुझी. थांबलीस का? आजी, आज माझ्या पहिल्या कामाचा पहिला दिवस आहे. आशीर्वाद घे. ए अगं वेडाबाई, माझे आशीर्वाद तर नेहमी तुझ्या बरोबर असणार आहे, पण माझे आशीर्वाद घ्यायच्या अगोदर तुझे तर पार्टनरचे आशीर्वाद घे. आले, चालेल. गुड मॉर्निंग अजय. गुड मॉर्निंग एजे. गुड मॉर्निंग लक्ष्मी. घरचे कसे आहेत सगळे? ऑल गुड. दुर्गा, किशोर कुठे आहे? एजे ते सकाळीच ऑफिसला गेले. व्हेरी गुड. एजे, प्रमोद भाऊजी आणि विराज पण सकाळी उठून कामाला गेले. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग विश्वा. बस ब्रेकफास्ट कर. हा, नाही नको, मी घरनं करून आलोयस. बरं विश्वा, आज आपल्याकडे एक नवीन एम्प्लॉई जॉईन होतोय आणि त्या एम्प्लॉयला तू ब्रीफिंग देणार आहेस. एक लक्षात ठेव विश्वा, त्या एम्प्लॉयला कुठलीही स्पेशल ट्रीटमेंट द्यायची नाही. कुठलाही डिमांड केलं त्या एम्प्लॉयनी ती प्रोव्हाइड करायची नाही तू. आणि हाफ डे मागितला तोही देणार नाहीस तू. सगळ्या एम्प्लॉईजना सेम रूल्स, सेम ट्रीटमेंट, एवढं लक्षात ठेव. पार्टनर, आज माझ्या कामाचा पहिला दिवस आहे, आणि तुला माहिती आहे ना, हे काम माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. मी जर मन लावून काम केलं आणि थोडे थोडे करून एजंटचे पैसे फेडले ना, तर मला असं वाटेल की मी माझ्या बाबांचा स्वाभिमान जपलाय. प्लीज ह्यातही मला साथ दे. आणि मी प्रॉमिस करते हा पार्टनर, मी काही झालं तरी हार मानणार नाही.
तुम्ही तर नियमांची यादीच वाचलीत, पण नक्की कोण जॉईन होणार आहे आपल्याकडे? मी आहे एजंटची नवीन एम्प्लॉय. हा, भैया काय एजे ही रेस्टॉरंट मध्ये काम करणार आहे का? थट्टा चालू आहे का? होय जे तुम्ही आतापर्यंत आम्हाला कधीच संधी दिली नाही हॉटेलमध्ये काम करायची. हो आम्हाला नाही दिली तुम्ही संधी. तुम्ही काम मागितलं असतं तर तुम्हालाही मिळालं असतं. ठीक आहे, मी आत्ता तुमच्याकडे संधी मागते. मला आपल्या हॉटेलमध्ये काम करायचंय. हो मला पण करायचंय काम. गुड. प्रमोद आणि विराजनी नवीन बिझनेस सुरू केलाय. त्यांना मदतीची गरज असेल त्यांना विचारा, त्यांना जॉईन करा. आय हॅव नो प्रॉब्लेम्स. हा, कल्पना चांगली आहे नाही का अभिराम? होता का जॉईन? अगं ताई, पण तुम्हाला गरज काय नोकरी करायची? हा, तुम्ही मालकीण आहात ना या सगळ्याच्या. मग मालकाने कधी नोकर व्हायचं नसतं. श्वेता, मालकाने काम करायचं नाही असं असतं का? मालक काय किंवा नोकर काय, दोघांनी प्रामाणिकपणे काम करायला हवं. कारण कुठलंही काम असं छोटं नसतं. शट अप लीला. तुझं हे जे काही भाषण आहे ना ते तू तुझ्यापाशीच ठेव. इनफ श्वेता. तुला कोणाचे इन्सल्ट करायचा काहीही अधिकार नाहीये. आणि काही बोलण्याच्या अगोदर 10 वेळा विचार करावा माणसाने. आणि लीला रेस्टॉरंटमध्ये काम करतेय, तिची केस वेगळी आहे. एजे, मी हे सगळं बाबांनी तुमच्याकडून पैसे घेतले म्हणून करते. हे प्लीज यांना सांगू नका, प्लीज. अँड आय डू नॉट वॉन्ट एनी फर्दर डिस्कशन्स. आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कळायला हवे असं नाही. आणि लीला, तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे. लवकर ब्रेकफास्ट कर. मी रेडी होईपर्यंत तू रेडी असायला हवी. आय डू नॉट वॉन्ट टू गेट लेट. हो. लक्ष्मी मॅडम, ते देता का जरा पटकन? पटकन मी खाते आणि जाते. हो, बसते. द्या ना लक्ष्मी मॅडम. लीला हळू, लीला सावकाश. अपॉइंटमेंट लेटर. लीला जहागीरदार. एजे, माझी अर्धी कामं तर तूच करतोस. विराज आणि प्रमोदला हकलायचं काम मी केलं. आणि आता या लीला सारख्या माकडाच्या हाती खोलीत देण्याचं काम तू केलंस. पण आता या माकडाचा मदारी मी असणार आहे. उतर. तुम्ही कुठे उतरणार आहात? वरच्या पोचवर. ठीक आहे, मग मी पण तिथेच उतरीन. मी तुला विचारत नाहीये, सांगतोय. इट्स अन ऑर्डर. या गेटच्या पलीकडे सगळे एम्प्लॉईज चालत जातात. म्हणजे मी आता इथे उतरायचं आणि मग चालत यायचं? तू माझी बायको आहेस म्हणून तुला इथपर्यंत लिफ्ट केलेली आहे. सगळ्यांसाठी रूल सारखा असतो. ती गोष्ट पटत नसेल तर उद्यापासून बस घेऊन यायचं इथं.
मॅडम अजून रेस्टॉरंट ओपन नाही झाले. नाही, मी रेस्टॉरंट मध्ये नाही आले दादा. मी आसपास इथे काम करायला आले. कोणी बोलवलं तुम्हाला? एजे म्हणजे एजे सरांनी. नाव काय तुमचं? मिसेस अभिराम लीला. अच्छा, हा, एंट्री करून घेणार. हा. जहागीरदार. मॅडम एक गंमत सांगू का? एजे सरांचं आडनाव सुद्धा आहे ना जहागीरदारच आहे. हा. या. बाप्पा, तुझ्या रूपाने ते एजेस जाऊन आले बघ. हे बघ, एजेंनी हा चेक दिलाय, ब्लँक चेक. आता बघ, ह्या पैशांमुळे ना माझ्या रेवचं आयुष्य वाचे. कार झाले रे बाप्पा. तुला माहितीये, ह्याच्यामुळे ना त्या दुर्गाचे तिथे उपकार घ्यायला नकोत. बरं जाईल बाप्पा. असंच लक्ष ठेवशील ना माझ्यावर? बघ, ती तयारच आहे. मी बोलले होते ना तुला. चल ग कालिंदी, आम्ही तुला बोलवायला आलोय. आपलं कुठे जायचं ठरलंय? कुठे? अगं विसरलीस का? जाधव काकूंकडे आज बेशी आहे. चल लवकर. कर्म माझं विसरूनच गेले मी. नाही जमणार, आज नाही जमणार. महत्वाचं काम आहे ना मला. लीलाचं लग्न झाल्यापासून फारच भाव खातेस तू कालिंदी. चल की. भाव खायला लागले म्हणे. अगं ए बायांनो, मोठ्या घरची कामं आहेत ना अशीच असतात. इथे चिल्लर बिशी बिशी त्यात काही नाही महत्वाचं. हो का? असं कुठलं मोठं काम करणार आहेस तू? एक काम तसं छोटं आणि साधंच आहे. 18 लाख रुपये काढायचेत ग फक्त. 18 लाख? आली मोठी घ्याय. हेच आहे ते महत्वाचं काम. पैसे काढून घेऊन त्या साळुंख्याच्या तोंडावर फेकते आणि माझ्या रेवला त्याच्या तावडीतून वाचवते. आणि काय ग, आत्ता म्हणालीस भाव खातेस भाव खातेस, खाणारच आहे मी. आणि तुम्ही पण ना लक्षात ठेवा, तुम्ही एजंटच्या सासूबाईशी बोलता. बरं, चहा घेणार नाहीच ना? नाही नाही, जा. मला ना खूप महत्वाचं काम. फक्त 18 लाख काढायचेत ना. आली मोठी शाणी. बाप्पा, बापरे, एवढं मोठं हॉटेल. इथे काम करताना माझ्याकडनं काही चूक झाली तर? नाही, असा विचार करू नकोस. आणि लीला, हे विसरू नकोस की इकडे तू एजंटचे पैसे परत करण्यासाठी काम करणारस. त्यामुळे एकदम मन लावून करायचं आणि तुझ्या आत्म्यात एकही चूक होता कामा नये. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग दादा. आपण कामाला सुरुवात करूया. हा. मी तुम्हाला तुमच्या कामाचं ब्रीफ देतो. या. पण दादा, आधी मला सांगा ना, नक्की काय काम असणार आहे माझं? आणि माझं डेस्क कुठे आहे? त्याचं काय ना, मी छोटीशी गणपतीची मूर्ती आणली माझ्या डेस्कवर ठेवायला. मॅडम त्याचं काय आहे ना, तुमचं काम असं आहे ना की तुम्हाला कामासाठी इकडे तिकडे फिरावं लागणार आहे, म्हणून तुम्हाला डेस्कची गरजच नाहीये. अच्छा, कळलं. म्हणजे माझं काम मार्केटिंगच्या संदर्भात असणार आहे का? सेल्स वगैरे? हा, नाही बरोबर आहे. त्याचं काय ना, मी उत्तम बोलते म्हणून एजेने मला हे काम दिलं असणार, हो ना? हा.
उत्तम बोलतो की नाही माहिती नाही, पण नॉनस्टॉप बोलतोय नक्की. काय म्हणाला? नाही नाही, काही नाही. मला असं म्हणायचं होतं की मार्केटिंगचं काम नाहीये तुमचं. मग? तुम्हाला कस्टमरशी बोलून त्यावर ऍक्शन घ्यायची. म्हणजे कस्टमर फीडबॅकवर काम करायचंय का? म्हणजे थोडक्यात काय, एजेंनी मला त्यांच्या हॉटेलमध्ये सुधारणा करण्यासाठी आणलंय. नो प्रॉब्लेम. मॅडम, हे आमचे मॅनेजर रोकडे सर. आजपासून हे तुमचे इथले बॉस आहेत. हे बॉस म्हणजे एजे माझे बॉस नाही आहेत का? नाही, एक मिनिट, नक्की काय काम आहे माझं? मॅडम, एजी सरांनी तुम्हाला या हॉटेलमध्ये वेटरचा जॉब दिलाय. लोकांच्या ऑर्डर घेणं, त्या टेबलवर सर्व करणं, टेबल क्लीन करणं, असं तुमच्या कामाचं स्वरूप आहे. ठीक आहे, हरकत नाही. वेटर तर वेटर. काम कुठलं ह्यापेक्षा काम कसं केलं जातंय हे महत्वाचं असतं. मी हे काम मन लावून करेन आणि एजंटचे सगळे पैसे परत फेडेन. ठीक आहे. हा ड्रेस कुठे बदलू? दाखवतो, या. हा. सर, थँक्यू. कालिंदी, पैसे जपून ठेवा. आयुष्यात पहिल्यांदाच एवढे पैसे एक रकमी मिळाले तुला. जपून ठेव. आता एकदा का हे पैसे त्या साळुंखेच्या तोंडावर फेकले की त्याला माझ्या रेऊचा पिच्छा सोडावाच लागेल. माझ्या रेऊशी लग्न करण्याची स्वप्न बघतोय. तोंड बघितले का कधी स्वतःचा आरशात? सर, तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रोजेक्ट फाईल रेडी केली आहे. तुम्ही एकदा बघता का? वेलकम. ऑल सेट? हो एजे. आणि मी आज ठरवलंय की मी पाण्याचा एकही ग्लास फोडणार नाही, कुठल्याही कस्टमरच्या अंगावर काही सांडणार नाही आणि ट्रेमध्ये जेवण असेल ते पाडणारही नाही आणि तुम्ही म्हणता तसं धांदरटपणा सुद्धा अजिबात करणार नाही. व्हॉट एन अजेंडा. लीला मॅडमला कुठलंही काम द्यायचं खरंच खूप धाडसी निर्णय. हो का? पण तुमचे सर आहेतच धाडसी. असो एजे, मी कामाला सुरुवात करू का? एक मिनिट मॅडम, इथे एजे सरांना सर म्हणायचं, एजे नाही. सॉरी, एजे सर. लीला, तुला हे नक्की करायचं ना? येस एजे सर, मला हे काम मनापासून करायचं आणि तुमच्या पैशाची परतफेड करायची. ऑल द बेस्ट.